नमस्ते मित्रांनो, हाय। आता वाजले आहेत रात्रीचे 6। आता घरातील सगळं उरकल्यानंतर आता आम्ही सगळेजण आमची फॅमिली चालले आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, जे की आमच्या इथून आहे विठ्ठलवाडीला। आता आळंदीला जाणं शक्य नाही म्हणून आम्ही विठ्ठलवाडीला जाणार आहोत। तर बघू आता गर्दी आहे की नाही, दर्शन कसं होतंय। तुम्ही चला आमच्या बरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात म्हणजेच विठ्ठलवाडीला विठू माऊलींचं दर्शन घ्यायला। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हे बघा, आम्ही विठ्ठलवाडी मंदिरापाशी जवळजवळ पोहोचलोच होतो, पण गर्दी इतकी प्रचंड होती। प्रत्येक ठिकाणाहून भाविक इथं आलेलो होतो, त्यामुळे आम्हाला गाडीसुद्धा खूपच लांब पार्क करावी लागली। तर इकडे बघा, जाताना अगदी इतकी प्रचंड गर्दीमध्ये जसं काही खूप मोठी यात्रा भरली आहे। सगळीकडं खेळण्याचे स्टॉल वगैरे नेशा गर्दीमध्ये। हे बघा, माऊली आपला आणि माऊलीचे पप्पा कसे पुढं चालले आहेत। तर इकडे श्रद्धा बघा, श्रद्धा आणि मी मागे मागे चाललो होतो, कारण गर्दीच खूप होती, त्यामुळे चौघांना एकत्र चालता येत नव्हते। तर इकडे बघा, इथून होते विठ्ठल मंदिराची एंट्री। हे बघा, इथं लिहिलं आहे ना, श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी। हे विठ्ठलवाडीमध्ये आहे, पुण्यामध्ये। तर इकडे बघा, इथून इथे एंट्री होते आणि इथे एंट्री झाल्यावर आम्ही लगेचच टिक्का लावून घेतला, कारण आता पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे, मग त्याच्या नामाचा गजर आपल्या डोक्यावर नको का, म्हणून मी टिक्का लावला। तर इकडे बघा, हा जो मुलगा आहे तो आम्हाला सगळ्यांना टिक्का लावत होता। माऊलीची टोपी बघा, माऊली काही केलं टोपीच काढत नव्हतं। हे बघा, किती तोंड वरती केले बघा टिक्का लावायला। आणि काय प्रॉब्लेम झाला की तिथे आमच्याकडे होती 500ची नोट, सुट्टे पैसे आम्ही घरीच विसरलो आणि 500 रुपये सुट्टे नव्हतेच। त्यामुळे तर माझे मिस्टर विचारत होते दुसऱ्या जे काका आहेत त्यांना की तुमच्याकडे सुट्टे आहेत का पैसे, तर ते म्हणले हो हो माझ्याकडे आहेत 500 सुट्टे। त्यानंतर आम्ही हा टिक्का लावला। हे बघा, आणि मुलांनासुद्धा असं आपल्या पांडुरंगाच्या टिक्क्याची मला वाटते खरंच आवड असावी। काय मुलं बघा असे असतात की त्यांना असं काही लावायला आवडत नाही, पण माझ्या दोन्ही मुलांना एरवी काही आवडलं नाही तर हा टिक्का लावायला आवडतोच। तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल बघा, त्यांना टिक्का लावायला आवडतो। हे बघा, मस्त असं वाटत होतं। आम्ही पंढरपूरमध्ये चालू आहोत। सगळीकडे तुम्हाला रोषणाई दिसेल, गर्दी दिसेल, आणि हे जे माझ्या मागे तुम्हाला बायका दिसत आहेत ना, ज्या हातामध्ये रोप घेऊन येतात बघा झाडाचे। प्रत्येक बघा, इथं वंचरे नाही का, सोयरे वंचरे बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे असं त्यांच्यातर्फे झाडांचं वाटप होतं, आणि तिचे जे काही भाविक येत होते त्यांना त्या संस्थेमार्फत झाडं दिली जायची, रोप दिले जायचे झाडाचे। हे बघा, त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये छोटं झाड आपल्याला दिसेल। हे बघा, खूप असं छान झगमग वाटत होतं, खूपच छान वाटत होतं। प्रत्येक ठिकाणी त्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी लोक आलेले होते। हे बघा, एवढी मोठी रांग होती ना, बाप रे, बघूनच मला तर आश्चर्य वाटलं। आणि माझे मिस्टर तिथंच म्हणाले, अरे बापरे, आपलं तर दर्शन कसं होईल एवढ्या रांगेमध्ये। तर इकडे बघा, इतकं सुंदर विठ्ठलवाडीमध्ये असणाऱ्या विठू माऊलीच्या मंदिराला इतकं सुंदर सजवलं होतं बघा, किती सुंदर दिसतंय। हा बघा, आपला पांडुरंग कटेवर हात उभा ठेवून कसा उभा आहे, प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी तो तिथे बाहेरून उभं राहिलं आहे बघा। तर इकडे येणाऱ्या भाविकांना बऱ्याच जणांना आतमध्ये जायला भेटत नव्हते, त्यांच्यासाठी त्यांनी असं मुखदर्शन, डायरेक्ट लाईव्ह दर्शन बाहेर ठेवलं होतं। जे आतमध्ये मूर्त्या होत्या त्यांचं सेम दर्शन आपल्याला बाहेरसुद्धा मिळत होतं, यालाच मुखदर्शन तिथं असं लोक म्हणत होते। आम्हीसुद्धा म्हटलं, मुलं होते आमच्याबरोबर आणि एवढ्या गर्दीमध्ये आम्हालासुद्धा आतमध्ये जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्हीसुद्धा इथेच मुखदर्शन घेतलं, कारण जे आतमध्ये दृश्य आहे तेच आम्हाला तिथे पाहायला मिळालं, त्यामुळे आम्ही तिथूनच दर्शन घेतलं। हे बघा, आपली विठ्ठलवाडीचं विठ्ठल मंदिर किती सुंदर झगमगतेने नटलं आहे बघा। खरंच खूप इतकं सुंदर दिसत होतं, ते पिवळा रंग सगळा, ह्या सगळ्या लाईटिंग इतकं सुंदर वाटत होतं, खूप छान वाटत होतं। तिथून यायची इच्छाच होत नव्हती। इकडे बघा, मेला हा जो मुलगा दिसते तुम्हाला स्टॅच्यू बनलेला, त्याला बघून मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं। हा बघा ना, किती छोटा आहे मुलगा, अक्षरशः त्याला बघून आहे ना डोळ्यामध्ये माझ्या तर पाणीच आलं, कारण आपलीसुद्धा मुलं असतात आणि आपण नाही असं त्यांना कधी करायला लावत। आणि हे बघा ना, किती काय म्हणायचं ह्या मुलांच्या संघर्षांना। आणि तो मुलगा, मी त्याचा मुद्दामून व्हिडिओ घेत होते, त्याला इतका आनंद वाटत होता की तो व्हिडिओमध्ये सुद्धा डान्स करत होता। तर इकडे बघा, माऊलीची घाई खेळणी घेण्याची, इकडे बघा
कारण मुलांना काही घेणं देणं नसतं, कुठं आलो आहे काय आलो आहे, फक्त खेळणी एके खेळणी. बघा श्रद्धा बाय करते, माऊली पण बाय करतोय. तर आजचा आमचा हा विठ्ठलवाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आणि असंच आमच्या मनीषाच कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर विठ्ठलवाडी आणि विठ्ठलवाडीमध्ये असणारा स्टॅच्यू कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.